हॅलो आणि वेलकम बॅक टू द चॅनल. आज परत एक ट्रॅव्हल व्हिडिओ तुमच्यासाठीच घेऊन आलोय मी. तर आज आहे संडे, 19 तारीख आहे आणि आज मला जायचं आहे अक्कलकोटला. पण ह्या ट्रिपमध्ये ना तर मी बाईकचा वापर करतो आणि नाही तर मी कारचा वापर करतो. आज मी प्रवास करणार आहे रेल्वेनी. सो आज माझी 10:15ची गाडी आहे कल्याण स्टेशनवरून आणि मी चाललोय सरळ सोलापूर स्टेशनला. सोलापूरला उतरून त्याच्यापुढे आम्हाला बसने अक्कलकोटला जायचं आहे. सो ॲक्च्युली अक्कलकोटला जायचा जो प्लॅन होता ना, हा माझा सोलो राईडचा प्लॅन होता. जी माझ्याकडे स्कूटी आहे ॲक्सेस 125. ती गाडी घेऊन मी जाणार होतो अक्कलकोटला आणि तिकडे स्वामी बाबांचं तुम्हाला दर्शन वगैरे घ्यायचं होतं. आणि मी ठरवलं सुद्धा होतं की एखादा सोमवार बघून, कारण सोमवार शेवटी मला सुट्टी असते, तर मी म्हटलं एखादा सोमवार बघून असं राईड वगैरे करू, एक सुट्टी अजून कुठली तरी घेऊ, एक तर संडे किंवा ट्यूसडे अशी कुठली तरी सुट्टी घेऊन मी अक्कलकोटला जाईन, अक्कलकोटला दर्शन करेन आणि तिकडून परत येईन, असा माझा प्लॅन होता. पण जसं मित्रांशी असं डिस्कस वगैरे होत राहतं आपलं की बाबा कुठे जाणार आहेस वगैरे, काय प्लॅन होतोय, तर त्यावेळेला बोलता बोलता माझ्या मित्राशी माझं बोलणं झालं. तर तो पण मला म्हणाला की अरे अक्कलकोटला जाऊन मला तर 1 वर्ष झालंय, अजूनपर्यंत मी गेलेलो नाहीये परत अक्कलकोटला, तर जर का तू चाललायस तुझ्याबरोबर मी पण येतो. तर त्याच्यामुळे आता छोटासा असा प्लॅन बनवला की स्कूटीवरून एवढ्या लांब त्याला घेऊन जाणं मला बरोबर वाटत नाही, कारण तो शेवटी पिल्यानं जर का बसेल ना तर त्याला एवढ्या लॉंग राईडसाठी त्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण स्कूटीवरून एवढा लांब ट्रॅव्हल करणं, ऑलमोस्ट एका साईडला 450 किलोमीटर आहे, तर 450 किलोमीटर ट्रॅव्हल करणं हेक्टिक होऊन जातं जर का पिलियन कोणी असेल तर. सो आम्ही तो जो प्लॅन होता राईडचा, आम्ही माझा कॅन्सल केला आणि आता रेल्वेचं बुकिंग केलंय मी ऑनलाईन. आणि आता त्याच्यानंतर आता बस निघायची तयारी रेल्वेचं पण जेव्हा मी बुकिंग करत होतो ना, मला कुठेच अवेलेबल सीट मिळत नव्हती. मी पहिले स्लीपरमध्ये बघितलं होतं, स्लीपरमध्ये सुद्धा वेटिंग सगळीकडे होतं. त्याच्यानंतर मी थर्ड एसी मध्ये सुद्धा चेक केलं, थर्ड एसी मध्ये पण कुठे अवेलेबल नव्हतं. फक्त नशिबाने आम्हाला चेअर कारमध्ये रिझर्वेशन मिळालंय. तर चेअर कारमध्ये आता आम्ही रिझर्वेशन केलं, 2 सीट बरोबर आम्हाला मिळाल्या. जातानाचं तर कन्फर्म मिळतच होतं, पण येतानाचा मला थोडासा प्रॉब्लेम वाटत होता, पण ते सुद्धा कन्फर्म झालेलं आहे. त्याचा आता मला मेसेज आलाय. व्हिडिओज कसे जरा हळूहळू मी बनवतो ना, थोडासा वेळ लागतो मला व्हिडिओज बनवायला, कारण आता कॉन्टेंट शूट करण्यासाठी माझ्याकडे तेवढासा वेळ नसतो. तर कधी कधी कॅमेरा उचलल्यानंतर थोडंसं फंबल वगैरे होतं, तर व्हिडिओमध्ये काहीतरी जर का चूक वगैरे झाली तर तेवढे ऍडजस्ट करून घ्या. तर आता वाजलेत ऑलमोस्ट 8:10. तर मला आता निघायचं आहे 8:30 पावणे 9 पर्यंत मी घरातून निघेन, कारण 10:15ची माझी गाडी आहे. आणि मी आता डोंबिवलीवरून सगळ्यात पहिले जाणार आहे कल्याणला. कल्याणला जाऊन माझ्या मित्राला भेटेन आणि त्याच्यानंतर थोडंसं आम्ही डिनर वगैरे करून घेतो तिकडेच. तिकडचं जेवण झालं की 10:15ची गाडी पकडून मग तरी मला चेअर कारची रिझर्वेशन करायची काही गरज नव्हती. माझा असा प्लॅन होता की जर का स्लीपरमध्ये जर का रिझर्वेशन मिळालं असतं ना, तर चांगली झोप झाली असती. पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. एसी चेअर कार असल्यामुळे थोडीशी सीट रिक्लायनर तर होईलच, आणि जेव्हा ती रिक्लाइन झाली तर त्याच्यामुळे थोडीफार झोप पण होईल. आता बघूयात. ही गाडी सकाळी पोहोचायचं, सोलापूरचा टायमिंग आहे 5 वाजताचा, आणि 5 वाजता उतरल्यानंतर तिकडून कनेक्टिव्हिटी कशी आहे हे मला अजूनपर्यंत माहिती नाही, कारण मी दरवेळेला ज्या गाडीने जातो ती गाडी असते सिद्धेश्वर एक्सप्रेस. पण आज ज्या गाडीचं मी रिझर्वेशन केलंय ती गाडी थोडीशी वेगळी आहे. तर ही गाडी जरा लवकर तिकडे पोहोचते, तर तिकडून बस कनेक्टिव्हिटी कशी आहे हे मला काहीच माहिती नाही. आता तिकडे गेल्यानंतरच काय ते कळेल. सो व्हिडिओमध्ये तुम्ही एंडपर्यंत राहा आणि पुढे काय काय होतं ते तुम्ही बघत राहा. कोटला वगैरे जायचं आहे ना, माझा ऑलमोस्ट 6 महिन्यातून एकदा तरी प्लॅन होतो. पण मी 1 वर्ष अगोदरच ह्याच माझ्या मित्राबरोबर गेलो होतो. आणि ज्या वेळेला मी तिकडे गेलेलो होतो ना, त्यावेळेला माझ्याकडे गाडी होती, मी 4 व्हीलर घेऊन गेलेलो होतो. आणि आता जेव्हा मी चाललोय तर थोडासा रिलॅक्स प्रवास करायचा म्हणून मी रेल्वेने चाललोय. अक्कलकोटचा प्लॅन याच्यासाठी बनवला कारण तिकडे गेल्यानंतर प्रसन्न तर खूप वाटतं. पण काही माझे असे पर्सनल अनुभव आहेत की ज्या वेळेला मी कुठल्या तरी गोष्टींमध्ये अडकलेलो आहे, कुठल्या तरी गोष्टींचा जास्त विचार करतोय, किंवा मला एखादा प्रश्न पडला पण त्याचं मला उत्तर मिळत नाही, असे काही काही प्रश्न असतात की जे आपण भरपूर मेहनत करून सुद्धा सोडवू शकत नाही. पण असा अनुभव मला मागच्या वेळेला सुद्धा तिकडे आला होता. 1 वर्ष अगोदर जेव्हा मी माझ्या मित्राबरोबर तिकडे गेलो होतो ना, तेव्हा माझ्याकडे एक प्रश्न पडलेला होता मला, आणि त्याचं उत्तर मला तिकडे जाऊन मिळालं. सो माझी त्यांच्यावरती खूप भक्ती आहे आणि त्याच्यावरती मी तिकडे जातो आणि मला तिकडे गेल्यानंतर खूप आवडतं सुद्धा. मग तिकडे खूप प्रसन्न वातावरण आहे आणि त्यातून शेवटी माणूस कसा आहे, थोडासा स्वार्थी असतो. माणूस प्रत्येक वेळेला देव तेव्हाच त्याला आठवतो जेव्हा त्याला कुठले तरी प्रश्न पडलेले असतात, कुठल्या तरी गोष्टींमध्ये तो अडकलेला असतो. पण यावेळेला मात्र माझ्याबरोबर अजून एक छोटीशी गोष्ट घडली की आता मी अक्कलकोटला जातोय, पण अक्कलकोटला जायच्या अगोदरच मला काही जे प्रश्नांची उत्तरं मला हवी होती ना, ती मला अगोदरच मिळाली. सो आता तिकडे जाऊन मला मागायचं काही नाही, मला फक्त व्यवस्थित तिकडचं दर्शन करायचं आहे. आणि आता तिकडे गेल्यानंतर आम्ही तिकडे राहणार आहोत की तिकडून म्हणजे तिकडे रूम एखादी वेळ घ्यायची आहे की आम्ही बाहेरच तिकडे एखादं लॉकर वगैरे मिळतो, तो लॉकर वगैरे घेऊन तिकडे थांबू, ते अजूनपर्यंत काही डिसाईड केलेलं नाही. आता तेव्हा जेव्हा माझा मित्र मला भेटेल तेव्हा आम्ही एकमेकांशी बोलून तेव्हा ठरवतो. हा जो अक्कलकोटचा मी प्लॅन केला ना, हा फक्त एका दिवसाचा प्लॅन होता. माझ्याकडे फक्त एक सोमवारची सुट्टी होती आणि ती सोमवारची सुट्टी मला वाया घालवायची नव्हती, तर मी विचार केला की अक्कलकोटला जातोच आहे. आणि त्याच वेळेला माझ्या मित्राला पण सुट्टी मिळाली त्याच्या कामातून, तर म्हणून आम्ही हा सोमवारचा प्लॅन बनवला. तर हा इतकं असं पटकन पॅक शेड्यूल आहे ना, की आत्ता मी निघतोय आणि आत्ता मी निघाल्यानंतर उद्या सकाळी अक्कलकोटला पोहोचेन. उद्या अख्खा एक दिवस माझ्याकडे आहे अक्कलकोटला फिरायला. आता त्याच्यामध्ये अक्कलकोट फिरतोय की अजून काहीतरी तुळजापूर वगैरे किंवा गाणगापूर काय करता येते का ते पण बघतो. पण इनकेस जर का नाही झालं तर अक्कलकोट तर करायचंच आहे आणि त्याच्यानंतर सिद्धेश्वर मंदिरात सुद्धा जायचंच आहे. तर आता तिकडे गेल्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी ठरवू की नक्की काय काय करायचं आहे ते. आणि उद्या रात्री मला परत हीच गाडी पकडायची, ज्या गाडीचं मी जातानाचं रिझर्वेशन केलंय तीच गाडी, येताना पण त्याच गाडीचं मला रिझर्वेशन मिळालेलं आहे. पण ती गाडी
गाडी तिकडून जरा लवकर आहे. तर मी जेव्हा परत येईन तेव्हा मी मंगळवारी म्हणजे सोमवारी रात्री तिकडून निघेन आणि मंगळवारी पहाटे 7:30 वाजता कल्याणला परत पोहोचणार आहे. तर तयार तर झालोय मी आणि निघेपर्यंत आता वाजलेत 9. तर आता मी गाडी घेऊनच कल्याण स्टेशनला लावतोय आणि त्याच्यानंतर पार्किंगला गाडी ठेवेन आणि त्याच्यानंतर डायरेक्ट तशीच गाडी पकडायला जाईन. अशी पोहोचायची तर काही घाई नाही आहे, पण तरी इन केस गाडीच्या एक 15 मिनिटामध्ये तरी स्टेशनवरती पोहोचलो तर काही प्रॉब्लेम राहणार नाही, म्हणून मी थोडंसं फास्ट घेतो कारण जेवायचं पण बाकी. कल्याण स्टेशनला थांबलोय, हर्षलची वाट बघतोय. हर्षल येईल 1-2 मिनिटामध्ये फक्त. आला की डायरेक्ट गाडी पार्किंगला टाकतो आणि काहीतरी जेवण घेतो कारण 9:30 झालं तरी 9:15ची गाडी आहे. मोस्टली फक्त 45 मिनिट आहे आमच्याकडे. पार्किंगला पण गाडी लागली, हर्षल पण भेटलाय आपल्याला आणि आता वाजलेत 9:30. चल निघूया पटापट. तर आता इकडे जेवायला जर बसतोय आणि जेवताना फक्त एकच रेस्टॉरंट ऑर्डर केली कारण हर्षल मला बोलला की मला यायला थोडासा उशीर झाला म्हणून हर्षल जेवण घेतलं आहे. हर्षल त्याला घाई होती थोडीशी जेवायची, त्याला भूक लागली होती म्हणून तो तर जेवला आहे. आणि आता मी एक रेस्टॉरंट ऑर्डर केली, 5 मिनिटामध्ये जेवतो आणि पटकन स्टेशनवर जातो. पण विचार करून की हर्षल जेवायचं असेल तर एक थाळी मागवतो. तो आपलं जेवण तर आलं आहे, मस्त थाळी दिसते. जेवण पण झालंय आणि आता स्टेशनला पण पोहोचलोय. 10:12 गाडी हर्षल. आणि आता जेव्हा मी कोच पोझिशन चेक केली ना, कोच पोझिशन आहे 16वा डबा. तर आपल्याला इथून पहिले पूर्ण मागेपर्यंत चालत जावं लागणार 16 डब्यापर्यंत. तर 16 डब्यापर्यंत आपण चालत जाऊ आणि त्याच्यानंतर बघू काय होतंय. तर आमचा हर्षल जरा कॅमेरा शाय आहे आणि तो म्हणतो मी कॅमेऱ्यामध्ये काय बोलू शकत नाहीये, तर त्याला मी जास्ती आता ब्लॉग मध्ये तरी काय घेऊ, कारण तो बोलायलाच तयार नाही म्हटल्यानंतर काय करायचं. पण ठीक आहे, आता प्लॅटफॉर्म नंबर 6 आलोय. गाडी 10 मिनिटांमध्ये येईल. ह्याच्यावर कुठली तरी एक गाडी लागली आहे इकडे. आमचा 16वा डबा आहे आणि खूप मागेपर्यंत चालत आलो, फक्त आता प्लॅटफॉर्म चेंज नाही झाला पाहिजे. सो आता बघूयात किती वेळ लागतो अजून गाडी यायला. कुठल्या तरी गाडीचं अनाउन्समेंट चाललंय. गाडी आली ना, गाडी आल्यानंतर हे कळतंय की कोचची पोझिशन चेंज झाली. आम्ही 16व्या डब्याच्या इकडे होतो आणि आता आम्हाला जायचंय सेकंड किंवा थर्ड डब्यामध्ये, म्हणजे इंजिन पासून जो सेकंड किंवा थर्ड डबा आहे तो. आता आम्ही विचार केला की गाडी तर आलेली आहे, तर आता बाहेरून तर काय पळत जात नाही, डायरेक्टली आतमध्ये चढतो आणि ज्या बोगीतून जे कनेक्टेड डबे आहेत ना त्याच्यामधूनच आपण डायरेक्ट पुढे जाऊया. ठीक आहे. हे सगळे कोच येत नाही, सगळे पार करत तिकडे जावं लागणार आहे. आता फर्स्ट एसी आलाय, फर्स्ट एसी नंतर सेकंड एसी आणि थर्ड एसीचा डबा बाकी, त्याच्यानंतर चेअर कार आहे. गाडी पण निघाली कल्याणवरून. गाडी ऑलमोस्ट अर्धा तास लेट झाली आहे आणि आता जस्ट गाडी पोहोचली कर्जत स्टेशनला. हा जो कोच आहे हा आपला कोच आहे आणि आता गाडीमध्ये गर्दी होती म्हणून मी दाखवलं नाही जास्त आतमध्ये. गर्दी होतं. आता वाजलेत रात्रीचे 2:02 आणि अजून पण लाईट्स वगैरे ऑनच आहेत आणि खूप वर्स्ट एसी आहे इकडचा. म्हणजे एसी तर वर्क करतच नाहीये. बाहेर त्याच्यापेक्षा खूप चांगला क्लायमेट आहे आणि इथे आतमध्ये बसलोय, फुल घालून आलोय, एकदम त्रासदायक प्रकारे. आणि सीट पण इतके अनकम्फर्टेबल आहेत ना इकडे की म्हणजे भयंकर अनकम्फर्टेबल. याच्यावरती झोप लागलं तर मुश्किल आहे. सकाळी 5 वाजेपर्यंत असं जागा राहायचं आहे आणि त्याच्यानंतर आता बघू पुढे जाऊन नक्की प्लॅन काय आहे. पहिले तो उतरतो सोलापूरला, तिकडून बस पकडायची आणि बस पकडून डायरेक्ट जायची अक्कलकोटला. तर बघूयात किती वेळ लागतो. तर आता वाजले सकाळी 5:25 आणि फायनली सोलापूरला पोहोचलोय. गाडी 20 मिनिटं लेट होती, ती 20 मिनिटच लेट राहिली. त्यांनी काही कव्हर वगैरे केलं नाही, पण ठीक आहे. आणि इथे गारवा वगैरे पण नॉर्मल आहे, असं काही जास्ती जॅकेट वगैरेची पण काही गरज वाटत नाही मला. तर आता पोहोचलोय, बाहेर जाऊन एसटी पकडतो आणि सरळ जातो अक्कलकोटला.
त्यांच्या बाहेर आलो ना तर एसटी वगैरे तर आम्हाला मिळाली नाही, पण एक लक्झरी बस मिळाली, स्लीपर आहे. तर ते डायरेक्ट मंदिरापर्यंत सोडणार आहेत आणि 80 रुपये तिकीट आहे, तर एवढा काही विषय पण नाही. तर आम्ही बस वगैरे पकडली आणि आता निघालोय अक्कलकोट. थोडासा उशीर झाला पण पोहोचलो तर अक्कलकोटला. आणि जशी वाटली तशी गर्दी तर नाही इकडे आपल्याला, म्हणजे खूप खूप गर्दी कमी आहे, बऱ्यापैकी गर्दी कमी आहे. आता एखाद्या वेळेस सोमवार आहे त्याच्यामुळे असं असू शकतं की गर्दी वगैरे कमी आहे, पण क्लायमेट वगैरे खूप चांगलं आहे आणि इथे आल्यावर खूप प्रसन्न पण वाटतं. रात्री बिलकुल झोप झाली नाही, पण तरी असं खूप असं झोप होते असं पण नाहीये, पण तरी थोड्या वेळ तरी आराम करावा लागेल. थोड्या वेळ तरी आम्ही कुठेतरी यात्री निवासामध्ये काहीतरी थांबूयात आणि बघूयात काय होतं. तर मंदिराच्या बाहेरच एक हॉटेल आदित्य म्हणून आहे, तिकडे आम्ही आता मिसळ खायला थांबलोय. हर्षल, मिसळ कशी वाटली तुला? मस्त आहे मिसळ. आता आम्ही इकडेच थांबलोय आणि जेव्हा या हॉटेलमध्ये आम्ही एंट्री केली ना मिसळ खाण्यासाठी, तिकडे बाहेर त्यांनी रूमची सेवा पण दिलेली होती. तर काकांना मी विचारलं रूमबद्दल, त्यांनी सांगितलं इथेच वरती रूम अवेलेबल आहे आणि 500 रुपये त्यांनी भाडं आम्हाला सांगितलंय आणि 12 वाजेपर्यंत आम्हाला ते रूम द्यायला तयार केले. आणि आम्ही भक्त निवासमध्ये गेलो होतो ना, तिकडे त्यांनी आम्हाला रूम 700 रुपयाची सांगितली होती आणि टॉयलेट बाथरूम जे होतं ते कॉमन होतं. तर आम्ही विचार केला की तसंही 2-3 तासच थांबायचं आहे, तर मग 700 रुपये तिकडे खर्च करण्यापेक्षा इकडे 500 रुपयांना रूम मिळत असेल तर काय वाईट नाही आहे. आता सगळ्यात पहिला नाश्ता करतो, नाश्ता करून झाल्यानंतर मग रूम बघतो आणि त्याच्यानंतर ठरवतो पुढे काय करायचं. हर्षलने तर मिसळ घेतली, मी पण मिसळ घेतलेली, पण तिकडे जसं साबुदाणा खिचडी वाचलं ना तर मला असं एकदम तोंडाला पाणी सुटल्यासारखं झालं. मी साबुदाणा खिचडी घेतली आणि त्याने एकदम फ्रेश बनवून दिली आणि इतका सुंदर खिचडी नाही, इतकी मस्त खिचडी, खूप मजा आली मला. खूप दिवसानंतर अशी खिचडी खातोय. बेस्ट आहे गमीकडे. नॉर्मल अशी रूम आहे, 500 रुपयाच्या हिशोबाने काय वाईट नाही आहे. तर येत्या रूम आम्ही घेऊन टाकली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही 12च्या ऐवजी 1 वाजेपर्यंत जरी तुम्ही चेकआउट केलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. आता जेव्हा इकडून निघू ना तर यांचं कार्ड मात्र माझ्याकडे घेऊन ठेवणार आहे, म्हणजे नेक्स्ट टाइम कधी पण इकडे यायचं असेल ना तर इकडे येऊन डायरेक्ट राहू शकतो. इकडचं जेवण पण चांगलं आहे नो डाऊट आणि रूम पण ठीक आहे. 500 रुपयाच्या हिशोबाने काहीच वाईट नाही आहे. रूम इथे 2 लोकांसाठी जागा सुद्धा आहे, एक्स्ट्रा जागा आहे. त्यांनी एक्स्ट्रा गाद्या पण नेऊन ठेवल्या, तर 4 लोक या रूम मध्ये आरामात राहू शकतात. ओके, आता 8:15 झालेत, तर आता थोडा वेळ आहे. तर आम्ही काय करतोय, डायरेक्ट आता झोप काढतोय, 2-3 तास जरा झोप काढतो, 11-11:30 वाजता उठतो आणि मग त्याच्यानंतर मंदिरात दर्शनाला जातो. तर आत्तापर्यंत जे काही तुम्ही व्हिडिओ बघितलं ते आता इथेच आपण व्हिडिओ संपवू. आता ज्या वेळेला मी उठेन त्याच्यानंतर नवीन ब्लॉग स्टार्ट करेन. तर जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सुद्धा करा, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि आपल्या फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत शेअर सुद्धा करा.